हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 डबल फॉर्म अपडेट्स मध्ये भंडारा जिल्ह्याची लिस्ट पहिल्यांदा तुमच्या समोर घेऊन आलो या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर हमीपत्र किती भरून द्यायचे आहेत, त्याचबरोबर हमीपत्र भरत असताना कोणता जिल्हा ठेवायचा, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व सोबतचा बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा हे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे 9/5/2024 ला जो त्यांनी परिपत्रक काढलेला आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण पाहूयात. तर विषय सन 2022-23 पोलीस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना हमीपत्र लिहून घेण्याकरता 14/5/2024 रोजी उपस्थित राहण्याबाबतची सूचना देण्याबाबत दिनांक लक्षात ठेवा. 14/5/2024 हे फक्त आणि फक्त कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, तर फक्त आणि फक्त भंडारा जिल्ह्यासाठी आहे. प्रत्येक जिल्ह्याची तारीख 17/5च्या अगोदर वेगवेगळ्या त्यांच्या हिशोबानं बोलवलेली आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इथं स्थळ वगैरे दिलेलं आहे. भंडारा जिल्ह्याच्या जे डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांना हमीपत्र देण्यासाठी ते सर्व पाहूयात. त्यांना सोबत येताना काय आणायचंय, तर या ठिकाणी सोबत जोडलेल्या उमेदवाराचे स्वतःचे आधार कार्ड, महत्वाचं आधार कार्ड, आणि तुम्हाला जो फॉर्म ठेवायचा आहे त्या फॉर्मची प्रिंटआउट सोबत येताना घेऊन या, जेणेकरून तुम्हाला अर्ज क्रमांक आणि टोकन नंबर साठी गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, दिनांक ऑलरेडी पाहिलेला आहे 14/5. इथं फक्त एकच दिवस ठेवलेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. आणि भंडारा जिल्ह्यात किती लोकांनी डबल फॉर्म भरले ते पण तुम्हाला मी पुढे या लिस्ट मध्ये दाखवणार आहे. आणि ठिकाण जे पोलीस बहुउद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय भंडारा, येथे सकाळी किती वाजता, तर 10:30 वाजता बोलवलेला आहे. या ठिकाणी तुम्ही टाइम पाहू शकता किती वाजता बोलवलेला आहे, 10:30 वाजता. बहुउद्देशीय हॉल. आता भंडाऱ्यातली भरपूर मुलांना हा बहुउद्देशीय हॉल कुठं आहे हे माहित आहे. ज्यांना माहित नसेल, या असणाऱ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी भंडारा जिल्हा पोलीसचा जो बहुउद्देशीय हॉल आहे त्याचा काही व्हिडिओ थोडासा दिसेल, तिथं तुम्ही पाहू शकता. आणि तसंच यांना उपस्थित राहण्याकरता दूरध्वनीद्वारे कळून केलेल्या कार्यवाहीची पूर्तता अहवाल सादर करावे असं त्यांनी हे सीआरओ साठी दिलेलं. सीआरओ म्हणजे कंट्रोल रूम. कुठं दिलं होतं, प्रभारी अधिकारी पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा. मी जेव्हा ही लिस्ट आणायला त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयात गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी त्या मॅडमनी सांगितलं की जर काही भरपूर लोकांचे फोन लागत नाहीत, तर ज्या लोकांचे फोन लागत नसतील त्यांना प्लीज तुमच्या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलद्वारे त्याचबरोबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका म्हणे, जेणेकरून त्यांना असणारे हे हमीपत्र भरून देणं गरजेचं आहे. तर पाहू शकता. आता पुढची तुम्हाला मी भंडारा जिल्ह्याची लिस्ट दाखवतो. जसं पूर्ण एक एक नाव नाही वाचून दाखवणार आहे. हे हमीपत्र तुम्हाला इथं भेटणार आहे, तरी पण तुम्ही एक प्रिंट आउट सोबत आणा. याची क्लिअर प्रिंट आउट इथं नाही दिसली तर मी दुसऱ्या असणारी पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर टाकतो. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक इथं आहे. या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता. इथं तुम्हाला ही भंडारा जिल्ह्याची लिस्ट त्याचबरोबर इतर सर्व गोष्टीच्या पीडीएफ पण तुम्हाला इथं मिळणार आहेत. म्हणून या चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. चला तर लिस्ट पाहूयात आपण भंडारा जिल्ह्याची. पाहू शकता तुम्ही. आता मी सर्वांचे नाव नंबर इथं दिसत आहे त्याच्यामुळं सर्व नाही दाखवू शकत. पाहू शकता. आणि हे जे राईट केलेलं आहे या ठिकाणी, कुठं राईट केलेलं आहे, कुठं इथं लिहिलेलं आहे बघा, फोन लागत नाही, फोन लागत नाही. तर यांनी फोन लावून पाहिलेले आहेत मॅडमनी, त्या पण फोन लागत नाहीत किंवा फोन बंद आहे. तर अशा लोकांना विनंती आहे भावांनो, की आपण डबल फॉर्म भरलेला आहे हे तुम्हाला माहित असेल तर चुपचाप 14 तारखेला सकाळी 10:30 वाजता बहुउद्देशीय हॉल भंडारा इथं या ठिकाणी यायचं आहे. ठीक आहे. बघा टोटल तुम्हाला लिस्ट या ठिकाणी ही जी आहे, मी पूर्ण टोटल क्रमांक दाखवतो किती आहे तो पाहू शकता तुम्ही. शेवटचा क्रमांक 362 इथं टोटल भंडारा जिल्ह्यातल्या लोकांनी डबल फॉर्म भरलेले आहेत. भंडारा जिल्ह्यात भरलेत असं मी म्हणत नाही. भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, किती विद्यार्थ्यांनी, 362 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये डबल फॉर्म भरलेले आहेत.
तर या लोकांना विनंती आहे की यांनी आपलं हमीपत्र येऊन लिहून द्या. हमीपत्र लिहून न दिल्यास काय होईल याचा व्हिडिओ ऑलरेडी काल मी टाकलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. आता 362 लोक भंडारा जिल्ह्यातले आहेत. ही लिस्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक मी ऑलरेडी तुम्हाला वर दाखवलेली आहे. व्यवस्थित तुम्ही तिथं असणार जॉईन होऊन टेलिग्राम चॅनलला तिथं असणारी ही लिस्ट पाहू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण फॉरवर्ड करू शकता. या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आलं लक्षात? आणि पुढचा मुद्दा, आता हमीपत्र किती भरून द्यायचे आहेत, किती भरून द्यायचे सांगतो. उदाहरणादाखल एखाद्या व्यक्तीनं पोलीस कॉन्स्टेबल साठी 2 अर्ज भरलेले आहेत, SRPF साठी 2 अर्ज भरलेले आहेत, चालक साठी म्हणजे ड्रायव्हर साठी 2 अर्ज भरलेले आहेत आणि कारागृहासाठी 2 अर्ज भरलेत. म्हणजे त्यानं जेवढ्या पदासाठी डबल फॉर्म भरलेत तेवढ्या पदासाठी असणार त्याला स्वतंत्र हमीपत्र लिहून द्यावं लागेल. जसं उदाहरणादाखल एखाद्या विद्यार्थ्यांना पोलीस कॉन्स्टेबलचे 2 आणि SRPF चे 2 भरलाय, तर त्याला पोलीस कॉन्स्टेबल साठी 1 हमीपत्र लिहून द्यायचंय आणि SRPF साठी 1 हमीपत्र लिहून द्यायचंय. असं मला त्या ठिकाणी आज मी असणाऱ्या ज्या वेळेस मुख्यालयामध्ये हेडक्वार्टरला, पोलीस हेडक्वार्टरला यादी आणण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्या ठिकाणच्या असणाऱ्या साहेबांनी हे सांगितलेलं आहे. बाकी तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुमच्या पद्धतीत तुम्ही करू शकता. माझं म्हणणं इथं एवढंच आहे की तुम्ही जेवढे फॉर्म भरलेले आहेत तेवढे हमीपत्र असणारे तुम्हाला इथं द्यायचे आहेत. एकच हमीपत्र दिलं पोलीस कॉन्स्टेबल साठी आणि तुम्ही 2 SRPF चे फॉर्म भरले आहेत असतील तर याचा अर्थ तुमचे दोन्ही SRPF चे फॉर्म हमीपत्र न दिल्यामुळे कॅन्सल होऊ शकतात. म्हणून ही खबरदारीची गोष्ट लक्षात ठेवा. कळला? हमीपत्र देताना आपण जिल्हा कोणता ठेवायचा आहे, तर जिल्हा ठेवताना याचा विचार करा की तुमचा ओरिजिनल आधार नंबर तुम्ही पहिल्या फॉर्मच्या वेळेस दिलेला असणार आहे. आलं लक्षात? आणि बाकी नंतरच्या सर्व ह्याच्यामध्ये तुम्ही आधार नंबर मध्ये घोळ केलेला आहे. तुम्हाला सगळ्याला माहित आहे, किती दिवसांना असलास तू तरी तुला स्वतःला माहित आहे की आधार नंबर मध्ये तुम्ही चेंज केलेला आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं जिल्हा निवडताना ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा ओरिजिनल आधार क्रमांक आहे तो जिल्हा निवडावा असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्ही नंतरच्या स्वतःची मर्जी आहे की तुम्ही कोणता जिल्हा असणारा निवडायचा किंवा नाही निवडायचा. तुमच्यावर कोणीही कुठलीही जबरदस्ती करणार नाही. तर एकंदरीत मी तुम्हाला 2-3 गोष्टी क्लिअर केल्यात. एक ते म्हणजे त्या ठिकाणी असणार भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 362 लोकांनी डबल फॉर्म भरलेले आहेत. त्यांना 14/5/2024 10:30 वाजता यायचंय बहुउद्देशीय हॉलमध्ये. दुसरा मुद्दा, हमीपत्र किती लिहून द्यायचे तुम्ही त्या ठिकाणी जेवढ्या पदासाठी डबल फॉर्म भरलेला आहे तेवढे हमीपत्र. आणि तिसरा मुद्दा, जिल्हा कोणता निवडावा. माझं मत असं आहे की जिथं तुमचा ओरिजिनल आधार नंबर आहे तो जिल्हा निवडावा. ठीक आहे? व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी जरा सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद. टेक केअर.